नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मोहित कंबोज यांच्या ट्विटर हँडलवरून काही ट्वीट करण्यात आली आणि या ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड संतापलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राग आहे की मोहित कंबोज अशा प्रकारे सूचक विधान कसं करू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तसं पाहायला गेलं तर मोहित कंबोज हे माध्यमातलं चर्चेत नाव आहे. माध्यमातला हा चर्चित चेहरा तसं पाहायला गेलं तर निवडणुकीत हारलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही तुलनेनं मोहित कंबोज यांच्या राजकीय उदयापेक्षा जुनी पार्टी आहे. राष्ट्रवादीकडे स्वतःचं असं जनसमर्थन आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, केंद्रात त्यांची बऱ्यापैकी वट आहे असंही समजलं जातं. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला राग येण्यासारखं नक्की असं काय घडलं की मोहित कंबोज यांच्या ट्विटच्या निमित्तानं राष्ट्रवादीनं आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. कंबोज यांच्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचा एक बडा नेता तुरुंगात जाईल अशी भविष्यवाणी आहे. हेच नक्की राष्ट्रवादीच्या संतापाचं कारण आहे की मोहित कंबोज काही सूचक बोलून गेले आहेत आणि त्याचा तपशील राष्ट्रवादीकडे पूर्वीपासूनच आहे, म्हणून राष्ट्रवादीला राग आलाय. एका बाजूला या गोष्टी असताना दुसऱ्या बाजूला जे मोहित कंबोज यापूर्वी कमळाच्या चिन्हावर अर्थात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले होते, त्या मोहित कंबोज यांच्याकडे तूर्तास भारतीय जनता पार्टीचं कुठलंही अधिकृत पद नाही. ते कोणाचे समर्थक आहेत याची चर्चा नेहमी रंगत असते. आत्ताच्या घडीला मोहित कंबोज यांच्यापासून भारतीय जनता पार्टीनं अधिकृतरित्या दुरावा घेतलेला आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटचं समर्थन कुणीही केलेलं नाही आणि इतकंच नाही तर त्यांच्याविषयीच्या चर्चेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनं आपला प्रतिनिधी जाणार नाही याची अधिकृत भूमिका घेतलेली आहे. अशा प्रकारच्या तमाम घटना घडत असताना मोहित कंबोज यांनी ट्विट करण्याची गरज काय होती हा प्रश्न उरतो. एखादी गोष्ट जर समजा खरंच घडणार असेल तर ती घडणारी गोष्ट सांगून किंवा तसं सूचक वक्तव्य करून कंबोज यांना काय सुचवायचंय. कंबोज काही सांगू पाहतायत, चर्चेत येऊ पाहतायत की कोणाला कोणाला काही ना काहीतरी संकेत देऊ पाहतायत. हे सगळं घडतंय आणि त्याचबरोबर एक प्रश्न निश्चित उपस्थित राहतो की अतिउत्साही समर्थकांमुळे भाजपाची पण कधी कधी अडचण होते का. आजच्या लक्षवेधीत या अनुषंगानं इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा. मोहित कंबोज नक्की काय बोलले ते त्यांच्या ट्विटवरून आपल्याला लक्षात घ्यायला हवं, कारण तो या चर्चेतला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. एक पहिलं महत्त्वाचं ट्विट समोर येत आहे. ते असं म्हणतात की सगळ्यांनी जी लोक हे ट्विट वाचतायत त्यांनी हे ट्विट सांभाळून ठेवावं, कारण एनसीपीचा एक बडा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या सोबत असेल. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. संकेत कंबोज यांचा आहे की आणखीन एका मोठ्या नेत्याला लवकरच तुरुंगवास होऊ शकतो. कंबोज यांचं पुढचं ट्विट असं सांगतं की सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातली चौकशी व्हायला हवी जी 2019 साली परमवीर सिंग यांनी बंद केलेली होती. या ट्विट मधलं एक आणखीन नवं पात्र चर्चेत लक्षात घ्यायला हवं. आधीच्या ट्विटमध्ये 2 पात्र आहेत, नवाब मलिक, अनिल देशमुख. यातलं एक पात्र आहे परमवीर सिंग जे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. यानंतरचं पुढचं ट्विट काय आहे ते पहा. त्यात मोहित कंबोज यांनी हर हर महादेव अब तांडव होगा अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. सध्या श्रावणाचा महिना चाललाय, या निमित्तानं काही सूचक वक्तव्य मोहित कंबोज यांना करायचं आहे की त्यांनी आधीच्या केलेल्या वक्तव्यांच्या अनुषंगाचं हे सूचक आहे हेही आपल्याला बघावं लागेल. या निमित्ताने एका पुढच्या ट्विटकडे आपण जातोय. त्या ट्विटमध्ये आपला अर्थात मोहित कंबोज यांचा स्ट्राइक रेट म्हणजे त्यांनी केलेला दावा खरं होण्याची शक्यता ही 100% असल्याचं म्हटलंय
आणि त्यांनी काही क्रमवारी दिलेली आहे. पहिल्या क्रमावर अनिल देशमुख आहेत, दुसऱ्यावर नवाब मलिक, तिसऱ्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिलेली व्यक्ती आणि चौथ्या क्रमांकावर संजय राऊत आहेत आणि 5वं स्थान त्यांनी रिक्त ठेवलेलं आहे. या अशा प्रकारच्या ट्विटची मालिका संपल्याच्या नंतर आपण आता चर्चेकडे वळतो आहोत. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या निमित्तानं आपण प्रस्तावनेतच ऐकलेलं आहे, भारतीय जनता पार्टीनं या संपूर्ण चर्चेपासून स्वतःला दूर ठेवलंय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी या चर्चेत नाही, आम्ही त्यांचं स्थान रिक्त ठेवलेलं आहे. राष्ट्रवादीच्याकडून या चर्चेमध्ये उमेशजी पाटील आहेत. 2 राजकीय विश्लेषक आपण या चर्चेमध्ये सहभागी करून घेतोय. आपल्या सोबत नेहमीचा परिचित असा चेहरा असलेली 2 मंडळी आहेत. एक जयंतराव माइंडकर आहेत आणि दुसरे आहेत वैजंतीताई कुलकर्णी आपटे. आपण या दोघांचंही स्वागत करूयात. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. माझा पटकन पहिला प्रश्न हा उमेशजी आपल्याला आहे. आपल्यापर्यंत माझा आवाज नीट पोहोचत असेल आणि त्याचबरोबर आतापर्यंत प्रस्तावनेसह जी ट्विट वाचून दाखवली ती सुद्धा आपल्यापर्यंत नीट पोहोचली असतील. तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीचा राग आलाय? उमेश पाटील, आपण हेही सांगावं की ज्या पद्धतीनं जो टीकेचा भडीमार मोहित कंबोज यांच्यावर सुरू झाला तो नक्की कुठल्या कारणाने? एक लक्षात घ्या, मोहित कंबोज ही आमच्या दृष्टीनं फार महत्वाची व्यक्ती नाहीये, परंतु आज मीडियामध्ये हेडिंगच्या स्वरूपामध्ये आज ते त्यांचं सगळे ट्विट्स जे आहेत ते दाखवले गेले आणि आपणही त्या विषयाच्या अनुषंगाने आज आपली महत्वाची चर्चा आज 5च्या कार्यक्रमामध्ये आपण घेतलेली आहे. मग त्यामध्ये ज्या पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचा चर्चेला त्यांनी घेतलेला विषय म्हणजे सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये पुन्हा चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे आणि जुन्या कळीला ऊत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मोहित कंबोज ही व्यक्ती कोण आहे आणि किती महत्वाची आहे याच्या खोलामध्ये आम्ही जाणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, मत मांडण्याचा अधिकार आहे, आरोप करण्याचा अधिकार आहे आणि तो कुणी नाकारत नाही. ज्या पद्धतीने आज अधिवेशन सुरू झालंय आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्याकडून संपूर्ण मीडियाचं विचारविश्व जे आहे ते एका बाजूला आजच्या चर्चेत जे काही आज सभागृहामध्ये घडेल त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या विषयावर चर्चा झाली पाहिजे हा हेतू समोर ठेवून हे स्टेटमेंट केलेलं असावं किंवा हे ट्विट केलेलं असावं. आपण असं ते संशय घ्यायला जागा आहे. तरी सुद्धा आपण जे म्हणता आहात उमेशजी, आपण असं म्हणता आहात की अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जी मागणी विरोधकांकडून करण्यात आली, जी विरोधकांनी आंदोलनं पायऱ्यांवर केली, या सगळ्यापासून लक्ष विचलित होण्याच्यासाठी कंबोज यांचं ट्विट चर्चेत आणलं जात आहे. पण प्रत्यक्षात आपण जर पाहिलं असेल तर दिवसभरामध्ये विरोधकांनी माध्यमांवर जितकी जागा घेतली ती जवळपास 80% आहे आणि मोहित कंबोज यांचं सुरुवातीला सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये निश्चित चर्चेला ट्विट होतं, पण जसजसा दिवस पुढे सरकला त्यात ते ट्विट आणि त्याची चर्चा ही मागे पडलेली आहे. तरीही तुम्हाला असं वाटतं की माध्यमातल्या चर्चांना वळवण्याच्यासाठी मोहित कंबोज यांच्या ट्विटला पुढे आणलं जातंय? असं असेल तर कोण करतंय हे? नाही, त्याच्यामध्ये त्यांना मर्यादित स्वरूपामध्ये यश आलेलं आहे, परंतु उलट त्यांनी आम्ही त्याचं स्वागत करतो की या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळ्याचं कायमस्वरूपी एक प्रकारचं जे भूत बसवलं गेलं त्याच्या वस्तुस्थितीमध्ये नवीन पिढीला, एका पिढीला ते समजलं, पुढची जी आताची नवीन तरुण पिढी आलेली आहे की त्याच्या डोक्यामध्ये सिंचन घोटाळा हे जे सातत्यानं बिंबवलं जातंय हा एक मानसशास्त्रीय परिणाम आहे. मला या निमित्तानं आजच्या चर्चेच्या निमित्तानं त्या विषयावर मला बोलता येणार आहे. 2001 ते 2010 या कालावधीमध्ये किंवा 11 पर्यंत अजितदादा हे जलसंपदा विभागाचे मंत्री होते आणि त्या काळामध्ये 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2001 ते 2011 या दरम्यानच्या या 10 वर्षामध्ये अर्थसंकल्पीय जलसंपदा विभागाची तरतूद जी होती ती 42,000 कोटी रुपयाची होती. या 42,000 कोटी रुपयाच्या तरतूद असताना 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला आर आबा पाटील यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर म्हशीपेक्षा रेडकू मोठं कसं काय होऊ शकतं हा साधा प्रश्न आज एवढ्या मीडियामध्ये सातत्याने एकच गोष्ट सांगायची, 70,000 कोटीचा घोटाळा, 70,000 कोटीचा घोटाळा. अहो बजेटची प्रोव्हिजनच 42,000 कोटीची आहे त्या 10 वर्षामध्ये.
70,000 कोटी रुपयाचा घोटाळा होऊच कसं शकतो? सगळ्याच पैशाचा जरी घोटाळा झाला तरी 42,000 कोटीचाच घोटाळा होऊ शकतो. ठीक 70,000 आहे, या कोटी निमित्तानं रुपयाचा आपण घोटाळा निश्चितच या हे तमाम मुद्द्यांवर आपण चर्चा करू. महाराष्ट्राच्या- या आपण निश्चित मुद्द्यांवर चर्चा करू. उमेशजी, आपण पटापट चर्चेला पुढे नेणं ही आपल्याला गरजेचं आहे. आपल्यासोबत वैजंती कुलकर्णी आपटे मुंबईतून जोडल्या गेलेल्या आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. राष्ट्रवादीच्या जन्माच्या आधीपासून त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे. आपण जो आक्षेप नोंदवलात की वारंवार अजितदादांवर आक्षेप नोंदवले जातात, भ्रष्टाचाराचे आरोप लागतात, ते सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातले असतात. वैजंतीजी, आपल्याला ठाऊक असेल या संपूर्ण चर्चेच्या प्रस्तावनेपासून आतापर्यंत आपण अजित पवारांचं नाव घेतलं सुद्धा नव्हतं. हे नाव प्रवक्त्यांच्याकडून आलं. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला असा पटकन लक्षात घ्यायला हवा तो असा की अजित पवारांच्या कथित सिंचन घोटाळ्याची चौकशी ही कुणाही भाजपाच्या नेत्यानं लावली नाहीये. ती पृथ्वीराज चव्हाण यांनी लावलेली आहे आणि पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना लावली गेली. असं सगळं असताना राष्ट्रवादीचा सगळ्यात जास्त राग भाजपावर आणि त्यात सुद्धा एका कुठल्या तरी ट्विटवर का निघावा? बरोबर आहे तुमचं म्हणणं. आज सकाळीच मोहित कंबोज यांचं ट्विट आल्यापासून ही चर्चा जोरात सुरू आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केलाय. त्यामुळे ओघानेच अजितदादा पवारांचं नाव पुढे येत आहे. पण आपल्याला माहिती असेल की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर लगेचच अजित पवारांना क्लीन चिट मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी खरं म्हणाल तर देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथही घेतली होती आणि पुन्हा ते त्यांचं बंड रोखण्यात शरद पवारांना यश आलं आणि पुन्हा त्यांना राष्ट्रवादीमध्ये मोठ्या पदावर म्हणजे मंत्री बनवण्यात आलं, उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. तर मला हेच म्हणायचंय की सिंचन घोटाळा आणि अजित पवार यांचं नातं हे गेली कित्येक वर्ष हे चालू आहे. पण आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार असं आता या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी आपल्याला म्हटलं. पण काहीतरी असल्याशिवाय 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप झाला ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये काही ना काही लूपहोल्स असणार. याचं कारण क्लीन चिट ज्या घाईघाईने देण्यात आली अजितदादा पवारांना त्यावरूनच हे स्पष्ट होत आहे. आणि आज मोहित कंबोज यांनी पुन्हा सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. या निमित्तानं उमेश पाटलांचा संपर्क ये जा करतोय. पण आपल्याला लक्षात येत असेल की अजित पवार यांच्या बाबतीतलं काही सूचक ट्विट त्यांच्याकडून झालंय असं म्हणता येईल का? सिंचन घोटाळ्यामध्ये थेट आणि केवळ अजित पवार गुंतलेले आहेत की इतरही अनेक जण आहेत? राष्ट्रवादीने हे अंगाला का लावून घ्यावं? पण आता इतकं हे झाले आरोप त्याच्याबद्दल शरद पवार स्वतः काहीच बोलत नाहीयेत. आणि आपल्याला माहितच आहे की काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या कुटुंबियांवर ईडीची धाड आली होती. त्यांची काही 1,000 कोटीची जवळपास संपत्तीही जप्त करण्यात आली आणि हा त्याचाच पुढचा भागही असू शकेल असं मला वाटतं. बर, या निमित्ताने एक पटकन टप्प्याला चर्चेला अजून एका पुढच्या टप्प्यामध्ये आपण नेणार आहोत. आपल्यासोबत मिटकरी यांची प्रतिक्रिया आहे. आमदार मिटकरी हे राष्ट्रवादीचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त केलेली एक प्रतिक्रिया पटकन पाहू आणि मिटकरींची आपण चर्चेत प्रतिक्रिया का घेतली त्या निमित्तानं पुढे जाऊया. हा कधी जीएसटी केंद्र सरकारने त्यातला याच्यावर कुठं बोलताना दिसत नाही, कधी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाही. आणि याला काय भविष्यवाणी झाली आहे का? म्हणजे हा कोण आहे मोहित कंबोज? या मोहित कंबोजनी ईडीच्या दारात बसून ही माहिती मिळवलेली आहे का? एक तर याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मोहित कंबोजची की ईडी कोणाकोणाच्या घरी कशी कशी धाड टाकेल. त्या संदर्भात हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन अगोदर जर ट्विट करत असेल तर निश्चितच हे संशयास्पद आहे. आपण अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया पाहिली. अमोल मिटकरी हे ताज्या दमाचं महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नेतृत्व आहे आणि राष्ट्रवादीतलं खूप महत्वाचं नाव आहे असं कायम सांगितलं जातं. मला या निमित्तानं पटकन उमेशजी पाटील यांना बोलतं करायचं आहे. उमेशजी पाटील, आपण सांगा, अमोल मिटकरी यांनी सुद्धा यावर वक्तव्य केलं, पक्षातले इतर अनेक जण बोलतात, पण एक त्याच्यातली महत्वाची पुसटशी रेषा अशी लक्षात येते की सगळ्यात जास्त राग हा फक्त राष्ट्रवादीतल्या दादा गटाला का आलाय? राष्ट्रवादीमध्ये असा दादा गट वगैरे नाहीये. ते भारतीय जनता पार्टीमध्ये असेल, तिथं फडणवीस गट, दादा गट तिथं असतील. राष्ट्रवादीमध्ये फक्त पवार साहेबांचाच गट आहे आणि इथं असा काही वेगळा गट वगैरे नाही. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे, आज तुम्ही मला बोलवलं आज चर्चेला, माझ्याऐवजी तुम्ही इतर प्रवक्त्यांना बोलवलं असतं तर त्या ठिकाणी आज काही विषय वेगळा झाला असता. तुम्ही तशा पद्धतीनं उगीच काहीतरी कुणावर शिक्के मारायचं काम करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, वस्तुस्थिती काय, अजित दादा पवार, पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब हे आमच्या पक्षाचे नेते आहेत.
आणि या नेत्यांच्या संदर्भानं जर कोणी आरोप करत असेल तर त्याच्यावर उत्तर देणं आमचं काम आहे. आम्ही समोरच्या लोकांनी केलेल्या आरोप आणि त्याचा आरोप करण्याचं स्वातंत्र्य देखील मान्य करतो, परंतु केलेले आरोप जे आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे का? आता ज्या ताई मत व्यक्त करत होत्या त्यांनी असं सांगितलं की 1,000 कोटीची संपत्ती जप्त केली. तुम्ही ताबडतोब खोडलं पाहिजे चॅनल प्रमुख म्हणून. तुम्हाला माहित आहे की 1,000 कोटीची नाही 100 रुपयाची सुद्धा संपत्ती जप्त झालेली नाही. कशा पद्धतीने अशा पद्धतीने यांनी थापा मारलेल्या तुम्ही सहन करून घेता? नाही कुठल्या आधारावर माहिती दिली नाही, त्यांनी? आपण चेक करा, आपण दाखवा सगळ्या पुरावा बातम्या काय बघा, तुमच्याकडे? ईडीचा रेकॉर्ड बघा. दाखवा, अजित पुरावा पवार काय यांच्या तुमच्याकडे? कुटुंबियांकडे धाडी पडल्या होत्या, अहो, संपत्ती 1,000 जप्त केली. कोटीची आपण चेक करा, संपत्ती कृपया जप्त आपण चेक झाल्याचा करा. पुरावा काय? नाही, तुम्ही चेक करा आणि मगच बोला. आज पवार चेक अजित करायचं दादांवर सोडून आरोप तुमच्याकडे झालाय, पुरावा म्हणून काय? तुम्ही एवढ्या चिडून बोलू नका. तुमच्याकडे तुम्ही आधी आरोप ईडीचा काय? रेकॉर्ड तपासा. ज्या अर्थी काहीतरी ईडीला मिळालं असेल तेव्हाच ईडी काहीतरी ठीक आहे, धाड बरोबर. घालते, काहीतरी काहीतरी पुरावा मिळालं असल्याशिवाय असेल ईडी उगाच हे धाड चॅनलवर घालत येऊन- नाही, हे आपण लक्षात घ्या. उमेश पाटील, आपल्याला उत्तर मिळालं असेल, कारण नैसर्गिक न्यायानं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोललात त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे. चर्चेला पुढच्या टप्प्यात नेणं गरजेचं आहे आणि आपण असं स्पष्टपणे म्हणालात की आपल्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची गटातटाची भूमिका नाही. मला एक पटकन यावरचं एक राजकीय विश्लेषण या निमित्तानं बोलतं करायचंय. आपल्यासोबत वैजंतीजी आहेत, फार पूर्वीपासून त्या तुमच्या सर्व नेत्यांना जवळून पाहतात. वैजंतीजी, आपल्याला आठवत असेल एक मुंब्र्याचे नेते, मला पटकन नाव आठवत नाही त्यांचं, पण ते जेव्हा जेव्हा अजित पवार अडचणीत असतात त्या वेळेला त्यांची भूमिका वेगळी असते, इतर वेळेला पक्ष अडचणीत आला की त्यांची भूमिका वेगळी असते. आज त्यांचं काहीच कुठे वक्तव्य कसं दिसत नसावं आणि तरीही असं म्हणायचं का की राष्ट्रवादीत कुठलाच गट नाही, दादा गट तर अजिबात नाही? राष्ट्रवादीमध्येही गट आहेत, सगळ्याच राजकीय पक्षात असतात गट, त्याप्रमाणे राष्ट्रवादीमध्येही आहे. आणि आपल्याला आठवत असेल की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्याआधी जेव्हा अजित पवारांनी बंड केलं, फडणवीसांबरोबर पहाटेची शपथ घेतली आणि त्यावेळेला पवारांबरोबर अजितदादांबरोबर काही आमदारही भाजपमध्ये जाण्याच्या मनस्थितीत होते, परंतु पवार साहेबांनी, स्वतः शरद पवार साहेबांनी ते बंड मोडून काढलं. धनंजय मुंडे ह्या अजितदादांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला हाताशी धरून पवारांनी हे सगळं बंड मोडून काढलं आणि अजितदादांना पुन्हा स्वगृही परत आणलं. आणि त्याच्यासाठी त्यांना 1 महिना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवल्याची पण शिक्षा दिलेली आहे. थोडक्यात काय, जे काही समोर घडतं ते तितकं सहज नाही. जयंतराव, अजून एक आठवण तुम्हाला सांगते. मगाशी म्हणालात आपण पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हे सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. आपल्याला आठवत असेल की त्यावेळेला सुद्धा आरोप झाल्यानंतर अजितदादा पवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि मग त्यानंतर पुन्हा काही काळाने त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं. बिलकुल. एक पटकन जयंत माइंडकर आपल्या सोबत आहेत, त्यांना बोलतं करूया. जयंतराव फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उमेशजी, त्यानंतर मी आपल्याकडे प्रश्नसह येतो. जयंतराव, माझा आवाज येतोय? काही तांत्रिक कारणांमुळे आवाज पोहोचत नाही असं लक्षात येत आहे. उमेशजी, एक पटकन आपल्याला संधी देतो. जो मुद्दा मगाशीही चर्चेत आला, आता सुद्धा पुनरुक्ती त्याची झाली आहे, त्यावरही आपण बोलावं. मोहित कंबोज यांच्या ट्विटवर तुम्हाला महत्व द्यायचं नाही, चर्चा करायची नाही असं तुमचं म्हणणं आहे. मोहित कंबोज यांचं ट्विट हे आज विधानसभेत जे काही घडलं त्याला वगळण्याच्यासाठी, ती चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी झालंय असंही तुम्ही दावा करता, पण यात तुम्ही एका गोष्टीला नाकारता. अहो, चौकशी शेवटी तुमची काँग्रेसनीच लावली, काँग्रेसनीच अडचणीत आणलं. आपण त्या काँग्रेसच्या विषयी सातत्यानं का गप्प असता ज्या काँग्रेसनी भ्रष्टाचाराचा एक ठप्पा अजित पवारांवर लावला? त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये 2001 ते 2010 याच कालावधीमध्ये 0.1% सिंचन वाढ झाली, फक्त 0.1% झाली. हे इकॉनॉमिक सर्व्हेचं दरवर्षी प्रकाशित होणारं एक पुस्तक असतं, त्या पुस्तकाच्या दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते स्टेटमेंट केलं आणि तिथून पुढे या विषयाची चर्चा झाली. याच्यावर एक आपल्याला वेगळा एपिसोड ठेवावा लागेल की ज्या एपिसोडच्या आधारे मी सप्रमाण पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवू शकतो की त्या काळामध्ये किती सिंचनामध्ये वाढ झाली, कशी झाली वगैरे हे सगळं सांगता येईल. मी थोडक्यात फक्त एकच मुद्दा तुम्हाला त्यातला सांगितला की ज्या काळातली बजेटरी प्रोव्हिजन, अर्थसंकल्पीय तरतूदच 42,000 कोटीची होती, त्या काळात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा काय होऊ शकतो एवढाच माझा प्रश्न आहे. 0.01% एवढी सिंचन वाढ झाली तर त्याच्यामध्ये हजारो उदाहरणं, हजारो प्रकल्प जे झाले त्या काळामध्ये, त्यातून किती सिंचन वाढ झाली, किती विजेची मागणी वाढली, किती क्षेत्र सिंचनाखालचं वाढलं, याची हेक्टरी आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामुळे तो एक वेगळा एपिसोड होऊ शकतो. आपण जे काही मुद्दे उपस्थित केले की मोहित कंबोज
मोहित कंबोज असू द्या किंवा महाराष्ट्रातला देशातला कुठलाही नागरिक असू द्या, त्याला आरोप करण्याचा अधिकार आहे. घटनेनं आपल्याला पंतप्रधानांवर सुद्धा आरोप करण्याचा अधिकार दिलेला आहे. कुणी आरोप करावा, कुणी न करावं, कोण कुठल्या दर्जाची व्यक्ती आहे, याच्यापेक्षा एखाद्यानं आरोप केला आणि जर तो केलेला आरोप जर चर्चेमध्ये आलेला असेल तर त्याच्यावर उत्तर देणं ही आपली जबाबदारी आहे, आमचं ते काम आहे. बिलकुल. राहिला प्रश्न आजची चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी प्रत्येक पक्षाची राजकीय रणनीती असते. त्या रणनीतीप्रमाणे त्यांना आजच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये किंवा होऊ घातलेल्या विधिमंडळ अधिवेशनामधली चर्चेमध्ये काहीतरी त्यांच्या बाजूने काहीतरी त्या ठिकाणी घुसडलं जावं, हा एक रणनीतीचा भाग असू शकतो. त्यामुळे तोही आम्ही नाकारत नाही. बर, मग याच्यावर एक तपशील फक्त शेअर करतो पटकन. आपण चर्चेत आहात, आपण वारंवार असं सांगत आहात की ही रणनीती आहे मोहित कंबोज यांचं वक्तव्य, पण जी रणनीती भारतीय जनता पार्टीच्या फायद्याची आहे असं तुम्ही म्हणताय, त्याच भारतीय जनता पार्टीनं मोहित कंबोज यांच्या संपूर्ण वक्तव्यापासून स्वतःला दूर केलंय. आशिष शेलार या प्रकरणामध्ये काय वक्तव्य करतात ते ऐकू, मग परत एकदा आपण चर्चेसाठी जोडले जाऊया. ते पण संपत आलं बरं का. त्यांनी ट्विट केलंय, त्यांनी माहिती जनतेसमोर आणावी आणि ते आणतील. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे, कोणी कोणाला जेलवर घालण्याची तारखा सांगणं आणि अशा पद्धतीने बोलणं यामधला गैरअर्थ निघू शकतात. प्रत्येकाला आपल्याकडची माहिती उजागर करण्याचा अधिकार आहे. मोहित कंबोज ते करतील. या चर्चेच्या निमित्तानं आपण जयंतराव माइंडकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्या सोबत आहे. जयंतराव, आवाज येतोय का? बिलकुल येतोय. बिलकुल. आपण यावर अधिक प्रकाश टाकावा. चर्चेच्या पहिल्या टप्प्यात आपण इतर अनेक मुद्दे घेतले. तुमच्यासाठी राखून ठेवलेला मुद्दा असा आहे की मोहित कंबोज बोलले, राष्ट्रवादीला राग आला. राष्ट्रवादी म्हणते की चर्चेला वेगळं वळण देण्याचा, राज्यात जे घडतंय ते सरकारला अडचणीचं न ठरावं म्हणून हे सगळं केलं जात आहे. हे असं सगळं काही करण्याची खरंच गरज आहे? कारण एक म्हण आहे, आग नसेल तर धूर निघत नाही. मला आपणच आपल्या अँकरिंग मध्ये जे बोललात त्या थोड्याशा वाक्यांकडे मी लक्ष वेधतो. आपण असं बोलला होतात की भारतीय जनता पार्टीचा कोणताही प्रवक्ता इथे यायला तयार नाही. एक प्रकारे भारतीय जनता पार्टीने सुद्धा मोहित कंबोज यांना एकटं सोडलेलं आहे आणि त्यांच्या मागे कोणीही दिसत नाही. हे जर का मानलं आणि काही घटना ज्या प्रकारे शाहरुख खानच्या मुलाला अशाच कोणा एका माणसाने चक्क कॉलर पकडून आणलं, त्याच्यानंतर पुढे काय झालं, हा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न आहे का? अगदी आपल्याच शब्दाप्रमाणे मोहित कंबोज जर का कोणीही नाही तर त्यांना आता अनिल देशमुख आणि आपल्या संजय राऊत किंवा नवाब मलिक यांच्या पाठोपाठ चौथा नंबर कोणाचा तरी आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा. हे या इनसिग्निफिकंट व्यक्तीला कसं काय कळलं? ते कोण आहेत? त्यांच्या बोलाविता धनी कोण आहे? त्यांच्या मागे कोण आहेत? याच्यामधलं बीजेपीतलं इनफायटिंग जबाबदार आहे का? मी हे मान्य करतो की एकनाथ शिंदेचं जेव्हा बंड झालं, मी मोहित कंबोज यांना स्मॉल फ्राय मानत नाही. मोहित कंबोज हे फार उच्च दर्जाचे आहेत. याचं कारण एकनाथ शिंदे जेव्हा सुरतला गेलेले होते तेव्हा सुरतला त्यांची व्यवस्था बघणारे जे दोघं जण होते त्यांची नावं अशी आहेत, मंगलप्रभात लोढा आणि आपले मोहित कंबोज. ही मीडियामध्ये आलेली नावं खरी आहेत की नाही मला माहिती नाही, पण मीडियामध्ये आलेली नावं. आता प्रश्न असा आहे, या लेव्हलला असणारी व्यक्ती मी स्मॉल फ्राय मानणार नाही. मग यांच्या मागे कोण आहे? यांचा बोलाविता धनी कोण? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, एकच मिनिट फक्त, तुम्ही जो आता मुद्दा मांडलात ना त्याच्यावरचं एक पटकन उत्तर आपण वैजंतीताईंकडून घेऊयात आणि त्यानंतर मी एका आणखीन मुद्द्याच्या निमित्तानं तुम्ही आणि उमेश पाटील या दोघांनाही बोलतं करतो. वैजंतीजी, ज्या पद्धतीनं आपण दीर्घ काळापासून राष्ट्रवादीचं नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टी आणि आताचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या सगळ्यांची राजकीय कारकीर्द पाहताय, आत्ताच्या टप्प्यामध्ये अतिउत्साही लोकांमुळे भाजप अडचणीत येतो? बऱ्याचदा. केवळ भाजप असंच नाही, सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये नवी पिढी जी आली आहे ती अतिउत्साही आहेत. सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे सध्या आणि त्यामुळे हे असे वक्तव्य करतात किंवा वेगवेगळे ट्विट समोर येत असतात. मोहित कंबोज यांनी आज सकाळी हे केलेलं आहे ट्विट. त्याच्या आधी पण आता आपले दुसरे राजकीय विश्लेषक जसं म्हणाले त्याप्रमाणे सुरतला हे सगळे जेव्हा शिवसेनेचे आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेले त्यावेळेलाही ते तिथे दिसले होते.
आर्यन खानच्या वेळेलाही मोहित कंबोज यांची काही भूमिका होती का हा प्रश्न आहे. त्यांच्यावर तेव्हा केसही दाखल झाली होती. त्यामुळे कोण ट्विट करते आणि काय अतिउत्साहात बोलताय. आता जेव्हा संजय राऊत यांना ईडीने अटक केली त्याच्या आधीही अशी अनेक वक्तव्य आपले भाजपचे किरीट सोमय्या यांच्याकडून किंवा इतर काही जणांकडून होत होती की ईडी आता संजय राऊत यांना अटक करणार. तर असे अतिउत्साही लोक सगळ्याच राजकीय पक्षात असतात आणि ते ट्विट करून सध्या कारण सोशल मीडियाचं महत्व जास्त आहे. बर, एक पटकन उमेशजी पाटील आपल्याला प्रश्न आहे. उमेशजी, आपण आत्ताच्या चर्चेत कंबोज यांना फार महत्व द्यायचं नाही असं म्हणताय, पण तुम्ही स्वतःच्या हृदयावर हात ठेवून हे सांगू शकता की जे त्यांनी म्हटलंय ते खोटं आहे, तसं काही घडणार नाहीये? नाही, 100% खोट आहे. अजितदादांच्या बाबतीमध्ये त्यांना म्हणायचं हे काय लपून दिसतंय का? त्यांना ते सिंचनाचा विषय जे काढतायत ते त्याच्यावरून कळत नाहीये का? सिंचनाच्या संदर्भातले आरोप कोणावर झाले ते काय महाराष्ट्राला माहित नाहीये का? ते काय ताकाला जाऊन भांडायला होण्याचं काही कारणच नाहीये. प्रश्न एवढाच आहे की आता दादांच्या संदर्भामधल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, वेगवेगळे साखर कारखाने आहेत, त्याच्यावर मध्यंतरी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या ना. काय झालं त्याच्यामधून निष्पन्न? काय साध्य झालं त्याच्यातून? देवेंद्र फडणवीस यांच्या 80 तासाच्या सरकारच्या काळामध्ये अजितदादांनी ज्या वेळेला शपथ घेतली होती त्यावेळेच्या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्या सिंचनाच्या संदर्भामधल्या चौकशीतून क्लीन चिट अजितदादांना दिली होती ना. ज्या चौकशीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून क्लीन चिट दिलेली आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसचे यांचेच कार्यकर्ते किंवा भाजपचेच असलेले कार्यकर्ते आता नव्यानं चौकशी करायची म्हणतात. जलतज्ञ असलेले माधवराव चितळे हे काही प्रशासकीय अधिकारी नाही आहेत, ते महाराष्ट्राला देशाला जलतज्ञ म्हणून माहित आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भामध्ये झालेल्या आरोपांची चौकशी झाली आणि नैतिकता म्हणून त्या काळामध्ये अजितदादांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. त्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये जी काही चौकशी झाली त्याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी क्लीन चिट दिली. ती क्लीन चिट कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाही दिली. याच्यातला एक तपशील महत्वाचा आहे, एक तपशील उमेशजी महत्वाचा आहे, जो तपशील थोडासा कदाचित तुमच्याकडून सुटतोय किंवा तुम्हालाही रणनीती अंतर्गत तो चर्चेत येऊ द्यायचा नाहीये, पण तो आपण चर्चेत आणला होता. त्याचा एक संदर्भ देतो. 2019ला परमवीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणात सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिलेली आहे. हा तपशील आहे. 2019ला सत्तेत कोण होतं, परमवीर कोणाच्या आदेशावर काम करत होते, हे सगळे प्रश्न त्या निमित्ताने येतीलच. परमवीर सिंग हे त्यावेळेला त्या विभागाचे प्रमुख होते. परमवीर सिंग हे त्यावेळेला त्या विभागाचे प्रमुख होते. तोपर्यंत ते काय त्या परमवीर सिंग यांनी काय स्वतःहून आयोग म्हणून चौकशी केली होती का? त्याची चौकशी मागच्या अगोदरच्या 5-7 वर्षापासून चालूच होती ना. त्याच्या संदर्भामध्ये अनेक कोर्टात वेगवेगळ्या कोर्टामध्ये प्रकरण गेलं. खालच्या न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेले. कुठल्याही न्यायालयामध्ये अजित पवार यांच्यावर आरोप ठेवला गेला नाही. कुठल्याही न्यायालयांनी अजित पवारांना दोषी धरलेलं नाही. कुठल्याही चौकशी ज्या काही सगळ्या वैधानिक चौकशा झाल्या, ज्या काही डिपार्टमेंट कडून मग सीबीआय असेल, सीआयडी असेल, कोर्ट असेल किंवा जी काही कमिटी नेमली होती त्याच्या चौकशीमध्ये कुठेही दोषी नाहीयेत. आपण अजित पवार कुठेही दोषी ठरलेले नाहीत असं वारंवार चर्चेमध्ये नमूद करू इच्छित आहात. मला जयंतराव मायणकर आपल्याला पहिला प्रश्न आहे, त्याच्यानंतर दुसरा एका मुद्द्यावर मी वैजयंती कुलकर्णी आपटे यांना बोलतं करेन. जयंतराव, आपण आधी सांगावं, आजच्या घडीला आतापर्यंत 3 वेळेला नाराज झालेले, एकदा बंड केलेले अजित पवार यांचं राष्ट्रवादीत स्थान काय आहे? जयंतराव मायणकर. मला असं वाटतं की त्यांचं स्थान ठीक आहे. मी त्यांना स्थान काही नंबर 2चं आहे हे मी मान्य करणार नाही. त्यांचं स्थान निश्चितपणाने डळमळीत आहे हे पण मी मान्य करतो. पण प्राप्त परिस्थितीत त्याचा आणि मोहित कंबोज यांनी सकाळी केलेल्या ट्विटचा काही संबंध आहे असं मात्र मी मानत नाही. आणि आता एक प्रकारे अशा प्रकारे ट्विट करून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये काही डिव्हिजन करण्याचा तर प्रयत्न नाहीये असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, एक पटकन मुद्दा घ्यायचा आहे, वेळेची थोडी मर्यादा आहे म्हणून मी पटकन आपल्याला थांबवतो. वैजयंती कुलकर्णी आपटे यांच्याकडे येतो. वैजयंतीजी, आपण सांगावं, राष्ट्रवादीत आत्ताच्या घडीला अजित पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. ती दिली जाईल न दिली जाईल अशी परिस्थिती असताना अखेरीस अजित पवारांना विरोधी पक्ष नेतेपदी पक्षानं नेमलं. आपल्याला आठवत असेल, ज्या वेळेला सत्ता होती त्यावेळेला गटनेताही त्यांना करण्यात आलेलं नव्हतं. आताच्या परिस्थितीमध्ये ते विरोधी पक्ष नेता आहेत, पण तरीही त्यांच्या समर्थकांमध्ये ही भूमिका आहे का, ही भीती आहे का की शेवटी नातं नातं असतं आणि शेवटी नात्यावरच प्रेम जास्त केलं जातं, पुतण्या हा दूरचा असतो? बरोबर आहे अगदी तुमचं म्हणणं. अजित पवारांना जरी आता विरोधी पक्ष नेतेपद मिळालं असलं तरीही त्यांच्या मनात
आणि त्यांचे पाठीराखे जे आहे पक्षातले आमदार म्हणा किंवा इतर कार्यकर्ते, त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची धाकधूक आहे, अस्वस्थता आहे आजही. आणि जसे आता शिंद्यांचं सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या पद्धतीने आलेलं आहे, तेव्हा काही राष्ट्रवादीचे आमदार किंवा काही कार्यकर्तेही भाजपच्या किंवा या नव्या सरकारच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. बरं. अजित पवार नक्कीच अस्वस्थ आहेत सध्या. अजित पवार अस्वस्थ आहेत हा निरीक्षकांचा दावा आहे. उमेश पाटील यांना नैसर्गिक न्यायानं उत्तराची संधी आहे. 1 मिनिट पूर्ण वेळ आहे. कसं आहे की हे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एक प्रकारे चर्चा ह्या पसरवायच्या ही एक रणनीती असते विरोधकांची, की पवारांच्या कुटुंबामध्ये कुठंतरी अंतर्गत जे आहे ते कुठंतरी मतभेद आहेत. विशेषतः याच्यावर 35 वर्ष झालं अजितदादा हे महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 1.25-2 लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येतात. पवार साहेबांनी वारंवार अजितदादांना पहिली संधी कुणाला दिली? अजितदादांना दिली. पहिल्यांदा पवार साहेबांनी मंत्री कुणाला केलं? अजितदादांना केलं. पहिल्यांदा खासदार पवार साहेबांच्या जागेवर कुणाला संधी दिली गेली? अजितदादांना दिली गेली. त्यांच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी कुणाला दिली गेली? अजितदादांना दिली गेली. दुसऱ्यांदा संधी कुणाला दिली गेली? अजितदादांना दिली गेली. आज विरोधी पक्ष नेता करण्याची संधी कुणाला दिली गेली? अजितदादांना दिली गेली. आणि असं असतानाही तुम्ही आता सांगताय की नातं असतं, घरातलं मग मुलावरच प्रेम असतं, मुलीवरच प्रेम असतं, पुतण्यावर कमी असतं. अहो या ठिकाणी हा पक्ष आहे आणि ते पक्षाचे महाराष्ट्र देशाचे अध्यक्ष आहेत पवार साहेब. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचा विचार एकत्रितरित्या करायचा असतो आणि ते करतात. या पक्षामध्ये जो कर्तृत्व गाजवतो, आर पाटलांसारखा खडी फोडायला जाणारा एखादा कार्यकर्ता सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री केला गेला. पहिल्यांदा भुजबळ साहेबांना केलं गेलं, दुसऱ्यांदा आर केलं गेलं, तिसऱ्यांदा अजितदादाला केलं गेलं, त्यांचं काम कर्तृत्व बघून. त्यामुळं या पक्षामध्ये ज्याच्याकडे कर्तृत्व असेल, ज्याच्याकडे काम करण्याची, मला तुम्ही सांगा कोण विरोधी पक्षातले तरी कोण म्हणता असं की अजितदादा काम करत नाहीत, अजितदादांची कामाची शैली चुकीची आहे, अजितदादा वेळ देत नाहीत, अजितदादा प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या उपयोगाचे नाहीत. विरोधक सुद्धा मान्य करतात की अजितदादा हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. विरोधक सुद्धा मान्य करतात. एक छोटा प्रश्न पटकन, वेळेची मर्यादा आहे. उमेशजी, आपण अजित पवारांच्या बाबतीत त्यांच्या विविध प्रकारच्या गुणदर्शनाच्या निमित्तानं जे जे काही सांगत आहात, एकच छोटा प्रश्न विचारतो, आपण त्याचं खरं उत्तर द्यावं. अजित पवार हे पहिल्यांदा ज्या वेळेला सर्वाधिक आपले आमदार निवडून आले होते त्यावेळेला का मुख्यमंत्री बनवले गेले नाहीत? त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे आमदार कमी असताना, आमदार जास्त असताना महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्रितरित्या असं ठरलं होतं की अगोदरच ठरलेलं होतं की मुख्यमंत्री हा काँग्रेसचा राहील आणि जास्तीची खाती आमच्याकडे 4 जास्तीची खाती, कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्याच्या मंत्रिमंडळातली अत्यंत महत्वाची लोकाभिमुख असलेली खाती आम्हाला मिळणार होती आणि केंद्रामध्ये आम्हाला 3 मंत्रीपद मिळाले. आमचे खासदार कमी संख्येनं असताना सुद्धा त्यावेळेला केंद्रामध्ये आम्हाला अत्यंत महत्वाची, पवार साहेबांना कृषी मंत्रीपद, त्या ठिकाणी आमच्याकडं स्वतंत्र प्रभार असलेलं नागरी उड्डाण पद प्रफुल्ल पटेल यांच्या निमित्तानं अशा पद्धतीनं केंद्रामध्ये आम्हाला जास्तीचा सत्तेचा वाटा दिला गेला आणि त्या कारणास्तव महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला दिलं गेलं. हे त्यावेळेला अगोदरच्या ठरलेल्या रणनीतीप्रमाणे मान्य केलं गेलं. अगदी आपण थोडक्यात हेही न म्हणता सांगितलं की अजित पवारांनी पक्षासाठी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे. अर्थात आता येत्या काळात मोहित कंबोज यांच्या ट्विटमधून जे काही सूचक समोर आले त्यावरही आपली नजर राहणार आहे. तुर्तास वेळ मर्यादेमध्ये आपण सर्व मान्यवर या चर्चेत व्यक्त झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.